बघा दिनदर्शिकेमध्ये पुढला प्रकार आपण आता काय बघितलं, दिनांक आणि महिना समान असेल तर बघितलं. त्याच्या वेळी कशा पद्धतीनं काय काढलं जातं, तारीख आणि त्याचा वार दिल्यानंतर आपण काय काढतो, पुढला वार काढू शकतो. तशा पद्धतीनं आता आपल्याला पुढला प्रकार आहे, त्याच्यामध्ये दिनांक पण समान नाही आणि महिना पण समान नाही असा प्रकार असू शकतो. काय, दिनांक व महिना समान नसताना बघा, दोन्ही पण गोष्टी समान नसतील तर काय करायचं. मग आता ते गणितानुसारच आपण विचारात घेऊया. ठीक आहे, तर त्याचं गणित एखादं आपण लिहूया. मी ते गणित घेतो की, ठीक आहे, 26 जानेवारी 2003 ला मंगळवार होता. ओके, मी सगळं लिहित बसत नाही, मंगळवार होता. तर 20 मार्च 2007 ला कोणता वार. बघा गणित कसं आहे याच्यामध्ये. बघा, आपण जर गणिताचा विचार केला तर याच्यामध्ये दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. कोणत्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत? 26 जानेवारी आणि 20 मार्च, म्हणजे दिनांक पण वेगळा आहे आणि महिना पण वेगळा आहे. असं जर असेल तर कसं सोडवायचं. तर याच्यामध्ये पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, कुठल्या तारखेपासून आपल्याला सोडवायला सांगितले. तर कुठल्या तारखेपासून, 26 जानेवारी 2003 ही तारीख लिहायची. आणि आपल्याला कोणत्या वर्षापर्यंत जायचं आहे रे, 2007. तर आता 2007 ची 26 जानेवारी कितीला येईल बघायचं. 26 जानेवारी 2007. आता हे असला प्रकार आपण सोडवलाय का? सोडवलाय. तारीख आणि काय महिना समान असताना काय करायचं असते रे, 2007 वजा 2003 किती येणार रे, 4 वर्ष. आणि 2003 पासून 2007 पर्यंतची लीप वर्ष कोणती कोणती येणार रे, 2004. बरोबर. नंतर ह्याच्यामध्ये एक राहील, झालं किती, 5. ह्याला भागिले 7 करायचं, बाकी किती राहणार, 5च बाकी राहणार, कारण का शून्याचा भाग बसणार, 7 शून्य. बरोबर आहे का? त्यामुळे बाकी किती राहणार, 5. आता ही बाकी जराशी लक्षात ठेवायची, मी तिला गोल करून ठेवतो. आता बघा, आपण वार कुठला काढला रे, 26 जानेवारी पर्यंत आलो आपण. आता अजून 26 जानेवारी पासून आपल्याला 20 मार्च पर्यंत पुढले दिवस बघायला पाहिजे. आपण कुठं आलोय आता, 26 जानेवारी 2007 पर्यंतचा विचार केलाय आपण. अजून आपल्याला कुठपर्यंतचा विचार करायचा आहे, 20 मार्च 2007 पर्यंतचा विचार करायचा. मग आता बघा, 26 जानेवारी पासून आता हे वर्ष समानच आहे ना, म्हणजे एकाच वर्षात आहे आपण. मग आता 26 जानेवारी पासून 20 मार्च पर्यंत दिवस किती होतात ते मोजून टाकायचे. आता लक्षात ठेवायचं, हे मोजत असताना काय असं 26 जानेवारी 27 जानेवारी 28 जानेवारी असं करत बसायचं नाही. आता जानेवारी महिना कितीचा असतो रे, 31चा. बघा, जानेवारी कितीचा असतो, 31चा. मग जानेवारी 31चा आपण 26 जानेवारी पर्यंत आलोय. मग राहिले किती दिवस रे, 5 दिवस शिल्लक राहिले. किती दिवस राहिले, 5. बाजूला मांडायचे. जानेवारीतले किती दिवस राहिले, 5. त्यानंतर फेब्रुवारी कितीचा असतो रे, 28 नाही तर 29चा असतो. आता मला सांगा, 2007 हे लीप वर्ष आहे का? नाही. म्हटल्यानंतर कितीचा असणार आहे, 28चा. ह्याच्यात अधिक 28 करायचं, म्हणजे आपण फेब्रुवारी महिना पण संपला. बरोबर आहे. 28 दिवस घेतले म्हणजे फेब्रुवारी महिना पण संपला. आता मार्चचे किती दिवस आहेत रे, 20. म्हणून इथं 20. मार्चचे किती दिवस राहिलेत, 20 दिवस. बघा, जानेवारीचे किती राहिले, 5 दिवस. फेब्रुवारीचे सगळेच्या सगळे 28 दिवस. आणि मार्च महिन्याचे किती राहिले, 20 दिवस. आता ह्याला भागिले काय करायची, बेरीज करून भागिले 7 करायचं असतं. आता मी सांगतोय तसं करायचं. काय करायचं बघा, 7 न पहिल्यांदा 5 ला भागायचं. किती दिवस राहणार रे, बाकी किती राहणार सांगा. 7 न 5 ला भागल्यानंतर शून्याचा भाग बसणार, बाकी राहणार 5. 7 न 28 ला भागल्यानंतर 7 चोक 28 होणार, बाकी किती राहणार, 0. आणि 7 न 20 ला भागल्यानंतर 7 दुनी 14. 7 दुनी कितीचा भाग बसणार, 2चा. आणि बाकी किती राहणार, 6. हे 6 5 11 दिवस राहिले, म्हणजे 11 टोटल बाकी राहणार. किती राहणार, 11. बघा, सगळ्यांची बेरीज करत बसायची गरज नाही, डायरेक्ट आपल्याला बाकी मिळून जाते. किती राहिली, 11. आता बघा, ही 11 आहे ना, परत याला 7 न भागायचं. किती राहणार रे, 7 × 7. किती राहिलं,
7 एके 7, बाकी किती राहिली 4. आता मेन बाकी राहिली तुमची किती 4. ही 4 बाकी आणि ही 5 बाकी, झाले किती टोटल 9 बाकी. आता इथं मध्ये लिहितोय बघा मी, हे इथं सर असं चौकोन तयार करतो आणि इथं लिहितो. बाकी किती राहिली आता आपली टोटल बाकी किती राहिली 9. 9 ही 7 पेक्षा जास्त आहे ना, म्हणून परत याला 7 न भागायचं. 7 एके 7, राहिली बाकी किती सांगा 2. आणि म्हणून बघा 2 दिवस ह्याच्यामध्ये पुढे ऍड करायचे. 2 दिवस म्हणजे कोणता वार येणार रे, बुधवार गुरुवार. म्हणजे उत्तर आपलं कोणतं असणार आहे, तर याचं उत्तर असणार आहे आपलं कोणतं, गुरुवार. डोक्यात आलं का थोडस. आता ह्याच्यापेक्षा जर असं मोठं गणित घेऊया आपण. काय घेऊया, जर असं मोठं, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे दिवस मोजावे लागतील. तर आता परत मी घेतोय बघा, 26 जानेवारी 2016 ला बुधवार. तर 15 ऑगस्ट 2028 ला कोणता, 2028 ला कोणता. तर आता बघा आपल्याला सुरुवात कुठं आहे रे, 26 जानेवारी. ह्या 26 जानेवारी पासून कुठं जायचं, 2028च्या 26 जानेवारी पर्यंत जायचं. कुठं जायचं, 2028च्या 26 जानेवारी पर्यंत. बघा म्हणजे सुरुवात कुठं होणार सांगा, 26 जानेवारी 2016 पासून 26 जानेवारी 2028. हे काढणं आपलं सोपं आहे. आता ह्याची मळ झाली या, कसं काढायचं, 2028 वजा 2016, राहिलं किती, किती राहिले 12. ओके. त्यानंतर बघा लीप वर्ष सांगा, 2016, पहिल्यांदा 2016, मग किती येणार 20, नंतर किती येणार 24, आणि त्याच्यानंतर किती येणार 28. आता 28 धरायचं का 16 धरायचं, कुठलं धरायचं, 16 धरायचं, 28 काढून टाकायचं, म्हणजे 3 झाली. बरोबर आहे का. इथं 15 सांगा, 15 म्हटल्यानंतर किती 7 न भाग द्यायचा, 7 दुनी 14, बाकी किती राहिले, बाकी 1. जराशी ही बाजूला लिहून ठेवायची. ओके, म्हणून गोल करायचा. मग त्याच्यानंतर आपण आता कुणाचा विचार करायचा, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आपण आता 26 जानेवारी 28 पर्यंत आलोय. कुठपर्यंत आलोय, 26 जानेवारी 28 2028. तिथून आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, 15 ऑगस्ट 2028, म्हणजे त्याच वर्षात जायचं आहे. आता 26 जानेवारीचे राहिले किती दिवस रे, 5. त्यानंतर बघा 28 हे लीप वर्ष आहे, म्हटल्यानंतर फेब्रुवारीचे किती 29, मग मार्चचे किती 31, त्यानंतर मार्च नंतर एप्रिलचे किती, एप्रिलचे येणार 30, त्यानंतर मेचे परत 31, त्यानंतर जूनचे किती 30, त्यानंतर जुलै 31, त्यानंतर ऑगस्टचे किती 15. लक्षात आलं का, हे आपल्याला माहित पाहिजे. जानेवारी मध्ये महिने किती, दिवस किती असतात, फेब्रुवारी मध्ये दिवस किती असतात, मार्च मध्ये दिवस किती असतात, हे तुम्ही लक्षात ठेवत असताना ना ह्याचा वापर करा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. जे आपल्या ह्या उंचवट्याच्या खड्ड्यामध्ये असेल ते 30 आणि उंचवट्यावर येईल ते 31, असं आपल्याला डोक्यात ठेवायचं. आणि त्यानुसार आता बघा इथं काय करायचं, परत 7 न भागायचं. 7 न इथं भागल्यानंतर बाकी किती राहणार 5, त्यानंतर 7 चोक 28, बाकी किती राहणार 1, 7 चोक 28, बाकी किती राहिली 3, आहे का बरोबर. त्याच्यानंतर किती येणार 2 बाकी राहील, त्यानंतर परत 3, 2, 3 आणि इथं 1. ह्या सगळ्यांची बेरीज करा, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 10 11, 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. बरोबर का, 20 आली ना बेरीज. तर आता 20 ला परत काय करायचं 7 न भागायचं, 20 भागिले 7, 7 दुनी 14, बाकी किती राहणार 6. ओके. आता हे 6 अधिक हे 1 किती झाले टोटल 7. 7 परत त्याला भागिले 7 करायचं, 7 एके 7, बाकी किती राहणार 0. बाकी जर 0 राहत असेल तर याच्यामध्ये 0 दिवस ऍड करायचे. 0 दिवस ऍड करायचे म्हणजे कोणता वार येणार आपला, कोणता वार येणार आहे, बुधवारच असणार आहे, बुधवार. डोक्यात आलं का काय काय करायचं ते. या पद्धतीनं जर दिनांक आणि महिना असमान असेल तर पहिल्यांदा त्या वर्षातल्या त्याच तारखेपर्यंत जायचं.
आणि मग पुढे काय शिल्लक राहत असेल तर बघायचं. पुढे काय शिल्लक राहत असेल तर बघायचं. जर मागं आलं तर, म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला दिला असता 15 ऑगस्ट, उदाहरणार्थ मी आता इथे एक उदाहरण म्हणून घेतो. 15 ऑगस्ट 21 ला रविवार होता. रविवार. आणि तुम्हाला विचारलं असतं 15 जानेवारी 2028 ला कोणता वार. आता मागे येतोय ना आपण, कारण 15 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंतची जर तारीख काढली तर आपलं पाठीमागे यावं लागणार. त्यावेळी लक्षात ठेवायचं दिवस वजा घालायचे. काय करायचं? दिवस वजा घालायचे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता उदाहरणार्थ हे गणित कसं सोडवणार, तर 15 ऑगस्ट 2021 पासून कुठं जायचं? 15 ऑगस्ट 2028 पर्यंत जायचं. म्हणजे पुढे गेलोय आपण, लक्षात ठेवायचं. आपल्याला त्याच्या अगोदरच्या तारखेचा वार काढायला सांगितलाय, 15 जानेवारीचा काढायला सांगितला, आणि आपण आता गेलोय कुठं? 15 ऑगस्ट. पुढे गेलोय आपण, लक्षात ठेवायचं. मग मागं कसं यायचं? तर मागे येत असताना काय करायचं? तेवढे दिवस ते वजा घालायचे. म्हणजे आपण काय करणार बघा, तर इथं 15 ऑगस्ट पासून 28 म्हटल्यानंतर 2028 वजा 2021 राहिले किती? 7. आणि 21 पासून 28 पर्यंत हे कोणते येणार? तर 24 आणि 28 दोन्ही पण, कारण का इथं 28चा 29 फेब्रुवारी धरलाय का? इथं धरलाय आपण, आता लक्षात ठेवायचं. म्हटल्यानंतर काय होणार सांगा? हे दोन्ही दिवस येणार. म्हणजे झाले किती? 9. याला भागिले 7 राहणार किती? 2. बाकी किती राहिली आपली? 2. ही 2 जराशी लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर मग काय करायचं? 15 ऑगस्ट 2028 ही तारीख पुढे आहे. कुणापासून रे? आपल्या तारखेपासून. 15 जानेवारी 2028 पासून पुढे आहे. किती पुढे आहे ती बघायची आपण आता. म्हणजे 15 जानेवारी, मग 15 जानेवारी पासून जानेवारी मधले राहिले किती दिवस रे? 16. बरोबर आहे का? जानेवारी नंतर फेब्रुवारी मधले किती राहणार? 29. त्यानंतर मार्च मधले 31. पुढं एप्रिल मधले 30. परत मे मधले 31. जून मधले 30. जुलै मधले 31 आणि ऑगस्ट मधले 15. आता या सगळ्यांना कितीने भागायचं रे? 7. 7 दुनी 14, बाकी किती? 2. 7 चोक 28, बाकी 1. इथं राहिली बाकी 3. त्यानंतर इथं 2. त्यानंतर परत 3, 2, 3 आणि 1. ह्या सगळ्यांची बेरीज 2 आणि 1 3. 3 3 6, 6 आणि 3 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 12 13, 14 15 16 17. 17 भागिले 7 करायचं. 7 दुनी 14, बाकी किती राहिली? 3. बरोबर आहे का? ही 3 बाकी आणि ही 2 बाकी, झाले किती? 5 ना. आता 5 दिवस याच्या पाठीमागे यायचं. 5 दिवस काय करायचं? याला भागल्यानंतर बाकी किती राहणार आहे? 7 न भागल्यानंतर बाकी 5च राहणार आहे. आणि 5 दिवस काय करायचं? याच्या पाठीमागे यायचं. रविवार पासून 5 दिवस मागे करायचं, म्हणजे वजा 5 दिवस. डोक्यात आलं का काय करायचं? जर पुढलं असेल तर मागं कसं यायचं? या पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो. काय असेल ते उत्तर आपल्याला मिळून जाईल. लक्षात आले का? इथं तुमचा दिनदर्शिका संपलेली.